तर नेहमीप्रमाणे मी निघालोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी आणि ह्या वेळेला माझं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे दुबई। हे समोर जे तुम्ही बघताय त्याला म्हणतात इमिग्रेशन। तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर केल्यानंतर तुम्हाला पुढे सोडलं जाते। तर अशा प्रकारे तुमचा पासपोर्ट किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते बघून ते क्लिअर केल्याच्या नंतर तुम्हाला फ्लाईटमध्ये एंट्री भेटते। तर ह्याला म्हणतात इमिग्रेशन। सो डॉक्युमेंटेशनचा इमिग्रेशन हा क्लिअर झाला आहे। आता मी तुम्हाला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ड्युटी फ्री दाखवतो। तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि ड्युटी फ्रीमध्ये ही माझी 8वी व्हिजिट असून ह्या वेळेला मला वेगळाच अनुभव आला आणि ते म्हणजे मुंबई ड्युटी फ्रीच्या ऑर्गनायझेशननी विस्की, रम, वोडका, चॉकलेट्स, परफ्यूम, टॉयज, कॉस्मेटिक, इलेक्ट्रॉनिक्स ह्या गोष्टींची प्राईस बऱ्याच प्रमाणात कमी केली। तर पाण्याच्या शोधात मी इथपर्यंत पोचलो आणि हे असं तुम्हाला एअरपोर्टवर पाणी पिवावं लागतं। एअरपोर्टच्या आतमध्ये 5G नेटवर्क असलेले हे टॅब कम्प्युटर्स तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता। आता माझ्याकडे 15 मिनिटं आहेत। मला पोचायचं आहे गेट 74 वर। थोडीशी पावलं पुढे चालत आलो आणि मी पाहिलं फक्त लिकरचं ड्युटी फ्री आणि तिथे जॉनी वॉकर, बॅलेंटाईन, चिवास रिगल, किंग रॉबर्ट, ग्लेनलिव्हिट, ग्लेनफिडिच आणि माझी सर्वात फेवरेट म्हणजे जॅक डॅनियल्स हे सगळं फ्लॅट 50% ऑफ ठेवण्यात आले होते। सो फायनली फ्लाईटच्या आतमध्ये जाण्यासाठी बोर्डिंग चालू झाली आणि या वॉकिंग टनलमधून आम्ही एंट्री केली आमच्या फ्लाईटमध्ये। आणि तब्बल 5 तासानंतर विंडोमधून मी पाहिली दुबईची ही छोटी झलक। दुबईचा इमिग्रेशन क्लिअर करून आम्ही गेलो एअरपोर्टच्या आत असलेल्या पॅसेंजर मेट्रो ट्रेनमध्ये। आणि मेट्रोची ही ट्रेन आम्हाला घेऊन जात होती अरायवलच्या मेन गेटवर। सो अरायवल मेन गेटकडे जात असता आम्ही पाहिला दुबई ड्युटी फ्री आणि मुंबईच्या ड्युटी फ्रीला कंपेअर केलं तर हा ड्युटी फ्री मला इतका फारसा ॲडव्हान्स वाटला नाही। सो आम्ही निघालो सरळ आमच्या दिशेने। एअरपोर्टच्या बाहेर पडता आमच्या एजंटने आम्हाला पिकअप केलं आणि आम्हाला घेऊन गेला अशा एका हॉटेलमध्ये जो होता 3 स्टार। मी आता दुबईला आलो आहे। हे माझ्या मागे माझा हॉटेल आहे। हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतोय। इकडे एक छोटासा सुपर मार्केट आहे। त्या सुपर मार्केटमध्ये मी जाऊन बघणार आहे तिथे काय काय आहे। इथे मासे विकत घ्यायचे असतील तर आपण हे स्वतः असे हे मासे विकत घ्यायचे। आय थिंक हा हलवा आहे। हे असे काही प्रकारांच्या भाज्या आहेत। सुपर मार्केटच्या बाहेर आलो आणि मी पाहिलं माझे हे 2 मित्र एकमेकांचे फोटो क्लिक करण्यामध्ये बिझी होते। दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही आलो ग्राउंड फ्लोअरवर ब्रेकफास्टसाठी।
ब्रेकफास्ट तर राहिला बाजूला, माझे पाय काही हॉटेलमध्ये टिकत नव्हते, कारण मला बाहेर जाऊन दुबई ही सिटी बघायची होती आणि भरपूर फिरायचं होतं. ब्रेकफास्ट न करता या मेन गेटमधून मी पळालो बाहेर. गेटच्या बाहेर येताच माझ्या हॉटेलचा जो प्रेमायसेस होता त्याला शब्दात वर्णन करणं म्हणजे कठीणच. तर आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि आम्ही चाललो आहे दुबई मॉलला. आमची कॅब येणार आहे किंवा आमची बस येईल, त्या बसमधून आम्ही सगळे जाऊ आणि बघू हा दुबई कसा आहे, काय आहे. मी पण माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आलो आहे दुबईला. मी बरेच कंट्री फिरलो आहे, पण दुबईला मी कधी आलो नव्हतो. आता मलाही उत्सुकता आहे दुबई कशी आहे, काय आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे मला हा दुबई फिरायची. मी मनापासून हा दुबई फिरून घेणार आहे. आमच्या हॉटेलच्या मॅनेजरनी ही बस अरेंज केली होती आणि ही बस आम्हाला घेऊन जाणार होती दुबई मॉल आणि बुर्ज खलिफिया. आमची बस निघाली बुर्ज खलिफियाकडे आणि मी ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की मी फ्रंट सीटवर बसून व्हिडिओ शूट करू शकतो का. तर त्यांनी मला अलाव केलं आणि मी हे व्हिडिओ शूट करू लागलो. तर अशा प्रकारचा हायवे मी पाहिला होता फक्त युरोपच्या जर्मनीमध्ये, अगदी नीट अँड क्लीन आणि वेल मेंटेन. आम्ही आता सगळे चाललो आहोत दुबईच्या मॉलमध्ये. तर हा जो दुबईचा मॉल कसा आहे हे बघा. तर या गोल गोल फिरणाऱ्या सुंदर डोअरमधून मी दुबई मॉलमध्ये एंट्री केली आणि या दुबई मॉलची जी लांबी आहे ती म्हणजे 1.2 किलोमीटर. तर दुबईच्या सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत बुर्ज खलिफिया. तोपर्यंत मी घेतो आपल्या सर्वांची छोटीशी विश्रांती.